सीड रिलेटेड आहे काय सर्च करा. बरेच वेळा माझा असा अनुभव आहे की तुमच्यामुळेच, तुमच्याच आतल्या कुठल्या तरी इनसिक्युरिटीमुळे ते जन्माला आलेलं असतं. सो त्याच्या गाभ्याशी जा, बघा, अरे मीच इनसिक्युअर होतो, मीच इनसिक्युअर होतो, किंवा मी प्रचंड रागात होतो, किंवा काहीतरी असं बघा काय झालेलं आहे तुमच्या लाईफमध्ये. सर्च फॉर इट्स सीड. त्याच्यानंतर त्याला होअपोनोपोनो द्या. होअपोनोपोनो सगळ्यांना माहिती आहे असं समजू. त्या सिच्युएशनला प्रेम द्या. ती निर्माण झाली, ओके, तुमची काही चूक नाहीये, पण तुमच्यामुळे कदाचित झाली असेल म्हणून सॉरी म्हणा, थँक्यू म्हणा, ओके थँक्यू की तुम्हाला इंडिकेट केलं, दाखवलंच की पेट्रोलचा बाहेर दिलाय, संपलेला आहे, थँक्यू, आय एम सॉरी, आय लव्ह यू, थँक्यू. ही 3 वाक्य, ही मॅजिकल वाक्य आहेत. त्या सिच्युएशनला काही वेळेला जर व्यक्ती असेल तर व्यक्तीला, कारण कोणत्याही पद्धतीची दूषितता निर्माणच होते मुळात लॅक ऑफ लव्ह एनर्जीमुळे. प्रेमाचा अभाव हा अनेक गोष्टींच्या गाभ्याशी असलेलं मूळ आहे. सो जर नको असलेली गोष्ट झालेली आहे तर ते तुम्हाला दाखवतंय की त्याला प्रेम कमी पडतंय. आणि तुम्ही काय करता, ते निर्माण झालं म्हणून त्याच्यावरती तिरस्कार करायला लागता, त्याचा द्वेष करायला लागता. कुठल्या माझ्या वाटेला ही गोष्ट झालेली आहे, पण त्याला नेमकं काय पाहिजे, त्याला प्रेम पाहिजे, आणि त्याला देताय काय, बरोबर त्याच्या विरुद्ध असलेली काय. मग ते पेटतंय, आणखी ती कमी होत नाही. सो गिव्ह इट अ लॉट ऑफ लव्ह, ग्रॅटिट्यूड, आणि शेवटी पुन्हा मगाशी सांगितलेला फॉर्म्युला, लेट गो. हे 5 स्टेप्स जर तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या ऍडव्हर्सिटीमध्ये जर वापरले तर माझा अनुभव असा आहे की त्याची तीव्रता कमी होते. अनेक वेळा तिथल्या तिथं ते डिझॉल्व्ह होऊन जातं. एक माणूस त्रास देतोय, बॉस आहे, वाईट वागतोय, व्हॉट एव्हर, डू दिस. आज माझ्याकडे एक व्यक्ती आली होती बेंगलोरवरून. तिला विचारलं मी की तू ती बॉश कंपनीमध्ये नोकरीला आहे, तर मी तिला विचारलं की कशा पद्धतीचं काम करतेस. तर तिचं पहिलं रिएक्शन होतं, आवडत नसलेलं करते. ज्या कामावर तुम्ही तुमचं घर चालवताय त्याला दिलेली भावना काय, नको असलेलं. माझ्या बॉसचं माझं काय हे नाही. ऑब्व्हियसली नको असलेलं काम तुम्ही करायला लागल्यानंतर बॉस तुम्हाला मांडीवरती घेऊन कुरवाळणार निश्चित नाही. तो तसंच वागायला लागला. म्हणून त्या बाईला सांगितलं की तुझे विचार काहीतरी वेगळे आहेत. जर तिथं ओके नसेल तर ते ओके कर, त्याला प्रेम दे. आणि तुझ्याकडे जॉब आहे, अनेक लोकांकडे जॉब नाही आहे. जो आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ हो. तिला लाईट लागल्यासारखा लाईट लागला म्हणाले, मी कधी आयुष्यात असा विचारच केला नाही. एक्झॅक्टली म्हटलं, तेच करण्याची गरज. आणि बघ म्हटलं बॉस मध्ये कसा फरक पडतोय. तू बदलायचा आहे, कारण बॉस हे तुझं रिफ्लेक्शन आहे. आणि वाटत आहे मला असं वाटतं की या एवढ्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर निश्चित जीवनाची जी अनफोल्डमेंट आहे ती वेगळी तर होईलच, सहज होईल. आणि जे आपल्याला प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्याची जी काय आपली क्षमता आहे ती कितीतरी वाढेल. मित्रांनो, काय तुमचा हा प्रश्न आहे? नाही सांगा की. आपण म्हणतो लेट गो, पण एकदा जर विष आपण प्लेस केली असला
आपण डेली का रिपीट करायचं? डेली काय रिपीट करायची? बरेच वेळा काय होतं की ज्यावेळेस ती आपण डेली रिपीट करतो त्यावेळेस ती एन्फोर्स होते. एखाद्या वेळेला जे मॅग्निफिकली केलेलं आहे त्याला समजा करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी मिळाली नाही तर त्या पॉइंट ऑफ टाइमला ज्या वेळेला मी केलेली आहे त्याला जर करस्पॉन्डिंग हे मिळालं नाही तर रोज केल्यामुळे मिळण्याची शक्यता वाढते. इट इज टू एन्फोर्स, रिएन्फोर्स. एक आठवलं म्हणून सांगतो, हे जे पुस्तक आहे हे दीपक चोप्रानी त्याच्या हयातीत लिहिलेलं सर्वोत्तम पुस्तक आहे असं मी मानतो. या पुस्तकाचं नाव आहे 7 स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस. आज हे पुस्तक मराठीमध्ये उपलब्ध आहे, पण हे पुस्तक एकदा वाचलं आणि समजलं असं होत नाही. मी हे पुस्तक पहिल्यांदा विकत घेतलं 1987 साली आणि 13 वर्ष ते वाचत गेलो मी. 1990 सालापर्यंत मी ते वाचत गेलो. 50 वेळा वाचलं पुस्तक. प्रत्येक वेळा मला वाटलं की मला ते कळलं. पण ऍक्च्युली ते पुस्तक मला 50व्या वेळा 13 वर्षानंतर कळलं. याच्यामध्ये 7 लॉज त्यांनी मांडलेले आहेत. जर तुमच्यापैकी कोणाला हे लॉज काय आहेत हे समजून घ्यायचं असेल तर याच्यावरती एक असाच 3-4 तासाचा प्रोग्राम आपण करूया. पण त्याच्यासाठी प्री रिक्विजिट असं आहे की तुम्ही स्वतः ते पुस्तक वाचलं पाहिजे. इंग्रजीत पूर्वी फक्त इंग्रजीत होतं, मग हिंदीत आलं आणि आता मराठीत देखील ते पुस्तक उपलब्ध आहे. तुम्ही जर तुमचा होमवर्क म्हणून ते वाचलं म्हणजे काय होईल, काही शंका विचारू शकाल. हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल मी उमेश बुगळेंचे आभार मानतो. हा कार्यक्रम इथपर्यंत पोहोचवण्याबद्दल ज्यांनी फुल फ्लेजेडली काम केलं ते सुशील सरवडे, पुन्हा उमेश बुगळे आणि मिनल साठे, या तिघांचेही मी आभार मानतो. तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. मी म्हटलं तसं जरा असं काम करा स्वतःवरती, हे सगळं जरा समजून घ्या. माझ्याबरोबर एक शेवटची प्रार्थना करूया. सर्वे ते सुखिदा संतु, सर्वे संतु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्.